कोकण रेल्वे मार्गावरील गोवा राज्यातील पेडणे बोगद्यामध्ये या ठिकाणी पाणी आलेलं आहे आणि त्यामुळे कोकण रेल्वेची वाहतूक सध्या ठप्प झालेली पाहायला मिळते। या वाहतुकीचा परिणाम जो आहे तो या ठिकाणी कोकण रेल्वे प्रवाशांवरती होताना पाहायला मिळतो। आपण सध्या रत्नागिरी स्टेशनवरती आहोत आणि ही फॅमिली जी आहे तिला सकाळच्या मंगला एक्सप्रेसने या ठिकाणी नागपूरला जायचं होतं, मात्र गेले 2 ते 3 तासापासून या ठिकाणी ही फॅमिली रत्नागिरी स्टेशनवरती अडकून पडलेली पाहायला मिळते। छोटं 7 महिन्याचं बाळ या ठिकाणी आहे आणि त्यासोबतच अनेक प्रवासी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात आणि या बाळासोबत ही जी फॅमिली आहे ती या ठिकाणी जवळपास 2 ते 3 तासापासून या ठिकाणी अडकून राहिलेली पाहायला मिळते। मॅडम काय सांगाल, काय नेमक्या अडचणी येतात, किती वाजेपासून थांबला तुम्ही आणि काय सध्या प्रॉब्लेम आहे? ट्रेन आमची 6 वाजता सांगितले गेलेली होती, पण ॲपमध्ये आम्ही चेक केलं तर तेव्हा ती 4 वाजतापासून बोगद्याच्या पलीकडे अडकलेली आहे। आता आम्ही 6 वाजतापासून मुलीला घेऊन इथे उभे आहोत। आता बघू पुढे काय अडचणी येतात, आणखी आता खूप वेळ थांबलेले तर आहोत। बरोबर आहे। काय सांगाल तुम्ही या ठिकाणी तुम्हाला काय अडचणी येते फेस करतो, तुम्ही काय सांगाल? ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। आमची गाडी सकाळी 6ला होती। जसं आम्ही गाडी इथे आलो तर आम्हाला माहीत पडलं की प्रॉब्लेम आहे समोर। स्टेशन मास्टरसोबत आम्ही कॉन्टॅक्ट केलं, त्यांनी म्हणाले की तुमची गाडी कॅन्सल झालेली आहे, तुम्हाला रिटर्न पनवेलला जा, पनवेलवरून तुम्ही नाशिक आणि नागपूरला चालले जा। त्यामुळे आम्ही आता गाडी चेंज करत आहोत, मंगला एक्सप्रेस कॅन्सल करत आहोत आणि भावनगर टर्मिनल या गाडीमध्ये बसून आणखी रिटर्न आम्ही पनवेलला निघणार, म्हणजे आम्हाला अडचण होणार। किती तास तुमचा प्रवास होईल आणि तुम्ही इथे किती वेळ थांबलेला? आम्हाला 2 तास झाले आम्ही इथे थांबलेलो आहोत, तर आणखी 8 तास आणखी वेस्ट होणार। बरोबर आहे। याच फॅमिलीप्रमाणे अनेक फॅमिली जे आहेत त्या अशाच कोकणातल्या विविध स्टेशनवरती अडकून राहिलेल्या पाहायला मिळत आहेत। त्यांचा पण प्रवास जवळपास 7 ते 8 तास या ठिकाणी लांबणार आहे। मात्र ज्या पद्धतीनं सध्या पेडणे बोगद्यामध्ये पाणी आलेलं आहे त्यामुळं कोकण रेल्वे मार्गावरची वाहतूक या ठिकाणी ठप्प झालेली पाहायला मिळते। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।